लगीन नवर देऊन माय ऋषीन बसले बा असं देखील काय देणं देणं नाही. नवरीन मायले जेवढा अधिकार तेवढा नवर देऊन मायले बी अधिकार. आणि आपला असं देखील आदिवासीच मा काय पाय पडावर ते दांगडो आहे ना भाऊ च्या मागे पुढे बेटावर दांगडो आहे ना असं होईल का. आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा नवीन सुनबाई आहेस ना असं गोयम करीन उभ्या राहतीच्या माया पाय पडा मग एखादी मागे राय घे ना. मग त्या बाया सांगते उभं तिथून जेठाने तीन पाय पडले तिथून सासू दाखली सासू पाय पडले आई पोर जर पाय पडाल गे ना नको माय म्हणा राहू दे त्या चिकनीच ना पण उभा तुला मागे पाय पडा मग तू उपडीच जाशी मरीच जाशी डायरेक्ट. चहा चहा काय मोठी गोष्ट आहे का. चहा प्रेमाला पोर चहा वाटी राहिला बटासले देवाय गे एखाद बाई मागे राय गे हात कराना राहायचा इतकी गर्दी मग कोणले कोणले ध्यान दे नवीन पोर राही का. मग नंतर लय ना ल्या ना आत्या नको माय माल नको तू न काय बापरे का ब मागे जर चहा पिशी तुला अटॅक जाई का बहानट सुरूच नाही काम नाही गरज नाही वायबर वाद वाढवा. भिल्ल समाजाचे लोक कधीच कोणावर नाराज होत नाही. त्यासनं जर कधी किंतु परंतु बी राहिना ना लगीन ना आडत ना बँड वाजू द्या नुसतं वाजा वाजन सुरू आहे ना का त्यांना नाचान चालू आहे बरोबर आहे की नाही. आणि आपण स्वतः चांगली जात ना म्हणणारा चला ना भाऊसाहेब थोडं नाचाल चला ना भाऊसाहेब थोडी येत गर्दी मला नाचता येते तू शिलग्र नाही एक लाख मला बघा तू नाचता नाडे जात मारा टाका निव्वळ वायबार धंदा आहे आपला काही वायबार धंदा आहे. हो पहिले डोकं माहिती आहे काट टाका हो स्वतःला चांगलं म्हणा पहिले आपला विचार चांगला बनवणं गरज नसे बरं. हा तर आपली जात चांगली ठरेल. आदिवासीच मा नवर देऊन माय उचले असं नाही देखील ना तुम्ही नाही ते आपला लग्नात कितल्या नवर देऊन माया देखाडू. मी एक मोठा श्रीमंत माणसेच ना लग्न होतं नवर देऊन मायना अंगवर चांगलं 25-30 तोडा सोनं होतं. हो साडी नेसेल होती 10-15 हजारनी आणि खाता खाता ताटवरती उठणी आणि मंडप ना एक कोपराला उभी राहिली. नवरीन माय नवरीन मावशी नवरीने कापवा नुसत्या रावण्या करत ताई खायल्या ना माल नाही खाणं म्हणता आई उकडी जाईल रे मला तरी जाईन सांगू दे मी गहू जोडे म्हणता आपला बरंच महाराष्ट्र वैकी राय ना भाऊ आपला मान टिली म्हणता आई बी म्हणतात ताई बट्या बाया रावण्या करा खायल्या म्हणतात नाही म्हणे महाराज माल नाही खाणार म्हणतो वय न काय हा म्हणे महाराज मी नवर देऊन माय म्हणतो तू कोणता झेंडा लावा म्हणे मी नवर देऊन मायशी म्हणतो काय वय न काय म्हणे महाराज मला खोबरान वाटी तरी लायका म्हणता येडी दकास रे भाऊ आई उलगेल वावर रे आटे सरा सापडाव नाही रे भाऊ. हा 20-25 तोडा सोनं घाले 15 हजारनी साडी नेसेल आणि 5 रुपये खोबरान वाटीन दांगडो घालले ना खोबरान वाटीन करता भानड सोडतले तेवढं बरं या को सारोडा परिसर ना तशा बाया नाही ती. हा कोण बरेल घर मग ती घालली बो तुम्हाला सांगतो जातीपातीला महत्व नाही. तुम्ही विचाराने मोठे व्हा तर तुमची जात मोठी ठरेल. अजिबात जातीला किंमत नाही महाराज बरोबर आहे का नाही. अगो सांग ते आदिवासी लोक मना दारवर त्यांचा आता मला म्हणेल का ना पुरं मार्केट माहिती हा पुरं मार्केट गाजार राही ना ते आधी मी 5 वर्ष पहिले म्हणते आदिवासी बाया त्याच नाही ना पहिला पाणी पडे ना बहिणी सोनतो लग्न व्हायत कारण ऊस तोडायला जायला राहत गरीब लोक राहत असत्या ऊस तोडीच नेत का पाणी पडायला लाग जाय तो लग्न राहत. मग पहिला पाणी बी तसा पडेल पहिला पाणी ना ते वादळणार सुटे नाही का कारभारी बाबा वादळणार सुटे तुम्ही 2-4 जण नावे सुटे घ्या. माझ्यासोबत आलेले माझे रथाचे सारथी माझे तुषारदादा साहेब नांद्रेकर त्याचं नाव सुटे घे म्हणा काही गर्दी मा वत रस्ते काय मला तुमले ते वयच बटा पहिला पाणी पडे तर लग्न राहतच ना त्या नव्या साड्या नेसेल गावमा येईल राहत पहिला चालू भेटणं तो वातावरणच वेगळं राहत. आणि त्या लगीन लेणी घेत ना वादळ सुडे त्या पापड्या राहत त्यांना टोपला मा कुरडाया राहत त्या हवाने त्या उडेत नार आणि त्या येरावर सुटेत लय नाही तर पापड लय नाही काही फिरण ये मा ये वय न येई मा ये लारी बनाला आयला कशी फिरण ये वय न येई लुगडा बिगडा येस नाही माय ते फिरण ये इथलं सुटेल तिच्या बाया येरावर तरी तिथले राग रुसवा नाही बरोबर आहे का नाही. शेख असं देखील का तुम्ही अजिबात नाही. वाजा वाजणारे वाजना बाया माणसे पट्टा नाचानं सुरू कर देतात हो बरोबर आहे ना. आणि असं देखील का तुम्ही चला
त्याच ना भाऊ बनती मग दामडू वेल होता आणि येराना लगीन मध्ये घ्यातच नाही असं देखील शका अजिबात नाही. कोणा का पोऱ्यान लगीन होय ना वाजायला पाहिजे. अरे बारी बँड जाऊ द्या नुसतं दबडा का वाजे ना अड्डिंग किचने तरी सुद्धा नाचानं सुरू होई जात. हो इतका साधा बोडा. आणि त्याच कुडात जन्माला आलेली शबरी आई आणि त्या शबरी आईच्या उष्टी बोरं माझा जगाचा मालक खातो. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पहिलं उदाहरण. अजून चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखामेळा. आमच्या महाराजांनी पहिलेच प्रमाण घेतलं होतं. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याची भक्ती कशी होती की भगवंताला त्याच्या घरी कामाला बोलवलं. कशी भक्ती होती ऐका. स्वतःच्या पत्नीला दिवस जायचा. बाईची डिलिव्हरीची बाळंतपणाची वेळ आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे आणि चोखामेळ्याला वाटलं की मला वारीला जावं वाटतंय. पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वाटायला ग. वारीला जाऊ का. बाईला दिवस होते. बाळंतपणाची वेळ जवळ होती तरी बाईनं सांगितलं तुम्हाला वारीला जायचं असेल तर नक्की जा. पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. कारण माझी डिलिव्हरीची वेळ जवळ आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आहे. मी एकटी काय करणार आहे कोणीतरी जवळ असलं पाहिजे. ऐका ना. दिवस